नमस्कार, आपण बघत आहात यस मराठी न्यूज, फक्त वास्तव. मी साक्षी अनसने आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत करते. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. मुंबईतील घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृतांचा आकडा 14. जाहिरात कंपनी तसेच पेट्रोल पंप मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. पेट्रोल पंप चालक भावेश भेंडे यांचा उद्धव ठाकरे सोबतचा फोटो राम कदमांकडून शेअर. आमचं सरकार आमची पालिका, ठाकरेंचा संबंध येतो कसा? भुजबळांच्या वक्तव्यामुळे भुवया उंचावल्या. उद्या नाशिकमध्ये महायुतीचं व महाविकास आघाडीच्या सभेचं सत्र. 1 वाजता पिंपळगावमध्ये नरेंद्र मोदींची सभा, तर नाशिकमध्ये 5 वाजता शरद पवार आणि संध्याकाळी 7 वाजता उद्धव ठाकरेंच्या सभेचं आयोजन. अरविंद केजरीवालांच्या सीएम पदावरून हटवण्याच्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा पुन्हा आंदोलनाचा इशारा. 4 जून पासून उपोषण सुरू करणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. तिसऱ्यांदा वाराणसीमधून निवडणुकीच्या रिंगणात. आता पाहूया दिवसभरातील घडामोडी सविस्तर. नुकताच तळेगाव दिंडोरी येथे ओम चैतन्य हनुमान यात्रा उत्सव पार पडला. बघूयात यात्रा उत्सवातील काही मनमोहक दृश्य. या प्रसंगी तळेगाव दिंडोरी तालुका दिंडोरी येथील यात्रा पंच कमिटीचे अध्यक्ष श्री संदीप ढाकणे, उपाध्यक्ष श्री वैभव चकोर, खजिनदार श्री अमोल ढाकणे, यात्रा पंच कमिटीचे सदस्य दिलीप गुगे, श्याम दिवे, भाऊसाहेब गायकवाड, गोकुळ चौधरी, वैभव कथार, विश्वास उगले, मोतीराम बेणकुळे, दत्तू घुगे, राहुल चारोस्कर, किरण ढाकणे, किरण कांगणे, बाळू चौधरी, केशव उगले, विलास आवारे, किरण जाधव, देविदास सूर्यवंशी, गणेश बोडके, रोहन कोराळे, संतोष शिरसाट, अजिज पिरजादे, शरद चारोस्कर, रोहित मोहिते, मयूर सोनवणे व समस्त ग्रामस्थ मंडळी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी तळेगाव. नांदगाव छत्रपती संभाजीनगर रोड गंगाधरी डीके इंडस्ट्री समोर एसटी बस आणि अल्टो कारचा अपघात, 3 मृत्युमुखी. नांदगाव शहरातील गंगाधरी गावाजवळ एसटी बस व अल्टो कार अपघात. अल्टो कारमधील 2 महिलासह 1 पुरुषाचा मृत्यू झाला असून एक 2 वर्षीय बाळ गंभीर जखमी झाले.
त्यास पुढील उपचारासाठी नाशिक हलविण्यात आले आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे: शुभम संतोष आलावडे, वय वर्ष 25, वंदना संतोष नलावडे, वय वर्ष 45, राहणार शिंदे पळशी, कल्याणी मनोज शिंदे, वय वर्ष 22, राहणार महाड सांगवी. मनमाड एसटी बस डेपोची 40गाव मनमाड एसटी क्रमांक MH14 BT 4498 व अल्टो कार क्रमांक MH15 CT 2057 ही भगर इथून भडगाव येथे जात असताना एसटी बस आणि अल्टो कारची समोरासमोर धडक होऊन 3 जण जागीच मृत्यू झाले. अपघाताचं वृत्त समजताच आमदार सुहास अण्णा कांदे यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले आणि 2 वर्षीय लहान बाळ गंभीर झाले असून पुढील उपचारांसाठी नाशिक हलवण्यात आले. ते नांदगाव बंद केलं पाहिजे, चांगले स्कूटर लोकांनी, बसवाल्यांचं पहिलं नीट केलं पाहिजे, लोक म्हणून राहिले चांगले यस मराठीसाठी विजय बडोदे, नांदगाव. शिरवळ येथे अंबिका माता यात्रेस सुरुवात. यात्रेदरम्यान अनेक कार्यक्रमांचे आयोजन. सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथील भक्तांच्या नवसाला पावणारी म्हणून ख्याती असणारी कुलस्वामिनी श्री अंबिका मातेची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. यात्रेचा मुख्य दिवस म्हणजे अक्षय तृतीया. या दिवशी खऱ्या अर्थाने देवीच्या यात्रेची सुरुवात झाली. यावेळी सर्व पंचक्रोशीतील भाविक या यात्रेला येतात. रात्री 9 वाजता देवीच्या छबिन्याचा कार्यक्रम झाला. यामध्ये वेगवेगळ्या खेळांचे प्रात्यक्षिक हे खेळाडूंकडून सादर करण्यात आले. तसेच यात्रा पंच कमिटीकडून त्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. तसेच देवीच्या शासनकाठीसमोर आराध्यांच्या देवीच्या गाण्यांचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये तृतीयपंथीयांनी मोठ्या भक्तिभावाने आपले नाचगाणे सादर केले. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता रघुवीर खेडकरसह कांताबाई सातारकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तो दुपारी 1 वाजता संपन्न झाला. हे पहा, समोरच्यांनी मागे सरकून खाली बसून घ्यायचं. ग्रामपंचायत सदस्य विजय गिरे खेळ मोकारल्यानंतरच यायचंय. सोडल्यानंतरच यायचंय. मध्ये आणि कुठल्या खेळायला यायचं नाही. खेळणाऱ्यांना जागा करून द्या. पाठीमागची मागं मागचं सरकून बसलेल्यांनी मागं सरकायचे. खेळणाऱ्यांना जागा करून द्या.
बाजूला काढलेला Shrouding paintings and imitation jewelry area. येस मराठीसाठी संजय चांदगुडे, शिरवळ. दिंडोरी तालुक्यातील ब्रेकिंग न्यूज. दिंडोरी तालुक्यातील वणी ते दह्याने रस्त्यावर पारेगाव फाट्याच्या जवळ पिकअप गाडी पलटी झाल्याने 27 जण जखमी तर 1 जणाचा मृत्यू झालेला आहे. सदरचा अपघात हा सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडला असून रुग्णांवर उपचार करण्यासाठी खासगी प्रॅक्टिस करणारे वैद्यकीय अधिकारी यांनाही वणी ग्रामपालिकेचे सदस्य राकेश थोरात यांनी फोन करून बोलून घेतले होते. तसेच विलास भवर, किरण गांगुर्डे यांनी जखमींना उपचारांसाठी आणण्यासाठी मदत केली. आता एक मास कॅज्युअलिटी आलेली आहे, त्याच्यामध्ये 28 पेशंट आणलेले आहेत. त्याच्यातला एक मृतच पेशंट आणले गेलेले आहे. 27 पेशंटची आम्ही तपासणी केलेली. त्याच्यातले 9 अति गंभीर स्वरूपाचे होते, त्यांचे ॲक्सिडेंट आणि फ्रॅक्चर झालेले होते, त्यांना आम्ही सिव्हिलला रेफर केलेले. बाकी 108ची ॲम्ब्युलन्स जशी जशी येते आम्ही पेशंट तसे बघून पुढे रेफर करण्याचा कारवाई करत आहोत. आज दयाने येथील एका पिकअपचा अपघात होऊन आम्ही वणी सिव्हिल जवळ असल्या कारणाने इथं वणीला तात्काळ सर्व पेशंट हलवले. परंतु या दवाखान्यात आल्यानंतर 6 महिन्यापूर्वी या ICUचं उद्घाटन झालं थाटामाटात आणि आज इथं AC बंद आहे, फॅन बंद आहे. अक्षरशः पेशंटमध्ये घेतल्यानंतर उकडत आहे. कदाचित हवा मिळाली नाही म्हणून काही पेशंट दगावतील, एवढी वाईट परिस्थिती खऱ्या अर्थाने या वणी सिव्हिलची आहे. मी तर म्हणतो जो ठेकेदार असेल, ज्यांनी हे काम केलं असेल, त्याच्यावरती तात्काळ कार्यवाही झाली पाहिजे आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. गाडीचा टायर फुटला, मला परत आनंदाला आलं. इथे इंजेक्शन वगैरे दिले का? हां मी कसं काय झालं? टायर फुटलं, गेलं पलटी झालं. हां टायर फुटून पलटी झालं. काय तुम्हाला कुठं लागलं? हाताला लागलं. तर आज वणीमध्ये एकदम वाईट घटना घडली, परंतु दैव बलात्कार म्हणून सर्व पेशंट सुखरूप आहेत. दह्याने गावाचे जे कामगार होते ते कांद्याच्या चाळीवर कामाला येत असताना त्यांचा पिकअप पलटी झाला आणि त्यामध्ये 17 ते 22 दरम्यान पेशंट हे आता बरेच जखमी झालेले आहेत. त्यांना मदत करणारे जे देवदूत होते ते धावून आलेत. विलास भाऊ काय सांगा अपघात झाला? आज सकाळी दह्याने येथील बरेच मजूर वणीला कांदा चाळे इथे कामाला येत असतात आणि सकाळी 9-9:30च्या दरम्यान येत असताना वणी धोडांबा रोडला त्या पिकअपचा टायर फुटला
आणि जागावरती पिकअप पलटी झाली. तरी त्या पिकअपमध्ये साधारण 25 जण असतील, त्याच्यात बहुसंख्य महिला आणि मुलं आहेत. तरी त्या अपघातात एक मयत पण झालेला आहे आणि बरेच जखमी पण झालेले, काहीचे हात फ्रॅक्चर, काहीचे पाय फ्रॅक्चर, बऱ्याच जणांच्या डोक्याला पण लागलेलं आहे. अशा वेळेस तात्काळ आम्ही त्यांना वनी सिव्हिलला हलवलं आहे. त्यांना प्राथमिक उपचार पण झाले आणि वणीतील सर्व प्रायव्हेट डॉक्टरची टीम धावून आली आणि सर्वांनी अतिशय वेळेत मदत पण केली. आपण त्यांना पाठवत आहे. एकंदरीत घटना घडली अटेल काय सांगा? जेव्हा आज नयन येथील मजूर जे कांदा चाळीवर कामाला येत असतात, त्यांचा पिकअप गाडीचं टायर फुटल्यामुळे त्या गाडीने जी पलटी खाल्ल्यामुळे आज त्या गाडीमध्ये 20-25 लोकं आहेत. त्यांना काही लोकांना गंभीर दुखापत झाली आहे, कोणाचा हात फ्रॅक्चर झाला आहे. आणि तिथले जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख आहे विलासराव भोवर, त्यांचा आम्हाला फोन आला वणीकरांना. आम्ही इथं वणीकर असतील, वणीतील सर्व प्रायव्हेट डॉक्टर पेशंट आणायच्या अगोदर इथं सर्व उपस्थित होते, सरकारी डॉक्टर, दवाखान्यातले सर्व कर्मचारी डॉक्टर. आणि ते आल्यानंतर त्यांना त्वरित एकदम प्रथमोपचार केले. ज्यांच्या फ्रॅक्चर आहे त्यांना बँडेड करून त्यांचं प्लास्टर केलेलं आहे. साऱ्यांना असतील इंजेक्शन आहे, प्रथमोपचार झालेले आहेत. त्याच्यामध्ये काही गंभीर जखमी आहेत, एक 10-12 लोक. त्यांना त्वरित नाशिक ग्रामीण रुग्णालयात इथे रेफर करण्यात आलं आहे. त्यात वणी गावकरी असतील, वणी प्रायव्हेट डॉक्टर असतील, सर्वांनी हातोहात प्रयत्न करून मदत करून या सर्व जे जखमी आहेत त्यांच्यावर उपचार केलेले आहेत. जखमीवरती उपचार केलेले आहेत. मागं एक सप्तशृंगी गडावरती बस कोसळली होती, त्यावेळेस वणीचे जेवढे ॲसोसिएशनचे डॉक्टर आहेत तेवढे धावून आले होते. आणि आजही ती परिस्थिती पाहायला मिळाली. सर्व डॉक्टर एकत्र आलेत आणि सर्वांना उपचार केला. काय सांगा? अतिशय गंभीर परिस्थिती आज वणीतील या रुग्णालयात जे पेशंट आले 20-22 पेशंट होते, त्यातले एक 10-12 पेशंट अतिशय सिरियस आणि गंभीर स्वरूप जे त्यांच्यावर सगळ्या प्रथमोपचार करून ज्यांना डोक्याला मार लागला आहे किंवा फ्रॅक्चर आहे त्यांची ट्रीटमेंट करून त्यांना त्वरित नाशिक इथे पुढील ट्रीटमेंटसाठी पाठवण्यात येतो. आपण पाहू शकतो की डॉक्टरसुद्धा आपल्या ॲसोसिएटतर्फे वणीतले जेवढे प्रायव्हेट डॉक्टर होते तेवढे सर्व येऊन त्यांनी आज जखमींना मदत केली. एस पराठेसाठी शामराव सोनवणे, नाशिक. लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता जनजागृती. गट विकास अधिकारी महेश पाटलांनी दिली शपथ. लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी लासलगाव ग्रामपंचायत प्रशासनाकडून आज दिनांक 13 मे रोजी सायंकाळी 5 वाजता ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात गट विकास अधिकारी महेश पाटील आणि लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांची उपस्थिती आणि मार्गदर्शनाखाली दिनांक 20 मे रोजी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांनी बहुमोल असा मतदानाचा हक्क बजावून मतदान करावे यासाठी जनजागृती करण्यात आली. यावेळी गट विकास अधिकारी महेश पाटील यांनी उपस्थित लासलगाव ग्रामपंचायतीच्या सर्व विभागातील कर्मचारी, ग्रामपंचायत वाचनालयातील विद्यार्थी, ग्रामपंचायत परिसरातील विविध शासकीय कार्यालयांचे कर्मचारी व नागरिकांना मतदान करण्याबाबतची शपथ दिली. तसेच 20 तारखेला आपण सर्वांनी कुटुंबियांसह कुठेही बाहेरगावी फिरण्यासाठी जाऊ नये व शासनाच्या माध्यमातून मतदान जनजागृती संदर्भात अनेक उपक्रम राबविले जात आहेत. तरी देशाचा नागरिक म्हणून माझेही मतदान करण्याचे मोलाचे कर्तव्य आहे. देशाची निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करून राष्ट्रहित जोपासावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले. मतदानविषयक जनजागृती करताना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी विविध घोषवाक्ये लिहिलेली बोर्डे हातामध्ये धरलेली होती. तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने मोठा फ्लेक्स बोर्ड तयार करून नागरिकांना मतदान करण्यासाठी जाहीर आवाहन करण्यात आले आहे. फ्लेक्स बोर्डवर मतदान, मतदात्यांची शान, माझे पहिले मत देशाकरिता, एक मत आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा आशयाचा मजकूर लिहून मतदार राजाला मतदान करण्यासाठी आवाहन ग्रामपंचायत लासलगावकडून करण्यात आले आहे. हा फ्लेक्स जनतेला वाचता येईल अशा ठिकाणी मतदान होईपर्यंत लावण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम यांनी दिली. यावेळी ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम, दुय्यम निबंधक राजेंद्र कुटे, अमोल आगाव, औदुंबर मुरडनर, उत्तम गायकवाड, रवींद्र गोसावी, विशाल खैरे,
अब्रार पठाण, पत्रकार शरद लोहकरे, ग्रामपंचायतीच्या सर्व विभागातील कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. चला मतदान करूया, देशाची प्रगती घडवूया. मतदानाचा अभिमान लोकशाहीची आहे शान. आन बान शानने सरकार बनेल मतदानाने, या उद्घोषणांनी नागरिकांचे लक्ष वेधले होते. आपल्या लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आता सध्या सुरू आहे. 20 तारखेला आपल्या दिंडोरी मतदारसंघात मतदान आहे. तर मी गटविकास अधिकारी महेश पाटील याद्वारे सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण आपला मतदानाचा पवित्र हक्क बजवावा. आपल्याला माहिती आहे की आपण सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला तरच आपल्याकडे सुदृढ सरकार हे प्रस्थापित होणार आहे. मी याद्वारे विनंती करतो आहे की आपण सर्वांनी 20 तारखेला मतदान करावं आणि आपला हक्क बजवावा. धन्यवाद. लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त पक्षपातीपणे व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू. जय हिंद. धन्यवाद. सांगितलं जशीला या नाही ना मोबाईल स्विच ऑफ झाला तसा काहीच नाही. असं धडाधडा त्याचा जीव करी त्याला असं आम्ही उराशी घेतलं. पत्रे म्हणजे राहिलेच नाही, पूर्ण तुटूनच गेले. असं वाघाड तालुका दिंडोरी येथे अवकाळी पावसामुळे नुकसान. काल रात्री वाघाड तालुका दिंडोरी येथे अवकाळी पावसामुळे भयंकर नुकसान झाले आहे. नुकसान झाल्यानंतर तेथील ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहे. पाहूयात तेथील नागरिकांच्या प्रतिक्रिया. आईला रामदास धुळे, माझं घर उडून गेलं. माझे लहान लहान पोरं आहेत, ते आता मी कसं करतो. माझे पोरं जगवायचे पडले, मला घर पाहिजे. शासनाकडे तुमची काय मागणी आहे मावशी? त्याने मला घर बांधून द्यावा लवकर. आता पाणी पावसाचे दिवस आले, माझे पोरं कुणाला पाहू मी. सोमनाथ बुवाचे ठेपणे या आमच्या घराची नुकसान झाली. रात्रीच्या वेळेला त्याची भरपाई भेटायला पाहिजे. त्याच्यासाठी आपले वाघाड ग्रामपंचायतीचे सदस्य गुलाबराव शिंगाडे यांनी खूप मदत केली. आमचे धान्य धुन्य सगळं भिजून गेलं. एवढी पत्र्याची नुकसान झाली. पत्रे म्हणजे राहिलेच नाही, पूर्ण तुटूनच गेले. असं खायला प्यायला काही राहिलं नाही, पूर्ण धान्य धुन्य भिजून गेले. आज रात्री जो पाऊस झाला त्यांनी बरंच वादळी पावसाने इतका अंकार केला की अक्षरशः घराचे चप्पर काहीच ठेवलेले नाही. कारण आजकाल जर बघितलं तर खायला धान्यच नाही. धान्य म्हणजे पूर्ण ओले होऊन गेले. तसेच आजचं जेवण आहे साईडच्या झापावाल्यांनी आणून दिले. तसेच वाघाड शिवारातले ग्रामपंचायत सदस्य गुलाब शिंगाडे यांनी खूप मदत केली. तरी आम्हाला एक विनंती आहे शासनाकडे की त्याची नुकसान भरपाई मिळावी, अन्यथा घरकुल तर ती द्यावा, या वतीने आम्ही हे करतोय. मुक्ता संपत गांगोडे. आमची नुकसान आहे नाही का, रात्री पाऊस आला, माझे 2 पोरं, मी, माझे मिस्टर, आणि गारांचा पाऊस आला. म्हणजे आम्ही सगळे ओल्ले झालं तर आम्ही एक कोपऱ्याला उभं राहिलो दरवाजाच्या पाशी. तर हे पत्रे डायरेक्ट आमच्या अंगावर आले तर आम्ही माझ्या मोठ्या पोरांनी आम्हाला असं कांबळ्यानं गुंदून असं घेतलं, बाहेर पडायचा प्रयत्न केला. खरंच मला रडू येतं भाऊ, रडू येतं. म्हणजे कारण की आम्हाला येच नाही. आणि या बाई जेवण आम्हाला दुसऱ्याने आणून दिले. धान्य माझे ओल्ले झाले सगळे. आम्हाला याची भरपाई पाहिजे आम्हाला. धरणं चांगले जमीन होती, ती धरणात गेली. हे दगडावर हे काहीच पिकत नाही. याच्यावर गहू सुद्धा होती नाही का, भात नाही होता आम्हाला. तुम्ही घरकुल योजनेसाठी अर्ज केला होता का? केलं तर पण मग नाही झालं ते आमचं.
घरकुल योजना हे हर घर प्रत्येकाला घर दिलं जातं अशी योजना राबवली गेलेली आहे. परंतु आज तुम्ही किती दिवस झाले अर्ज करून घरकुल? आम्हाला मस्त 5 का 10 वर्ष झाले आम्हाला घरच नाही येऊ राहिलं. याबाबत तुम्ही शासकीय यंत्रणेकडं वारंवार कळवलेलं आहे का? आम्हाला घरकुल आमचा अर्ज केलेला आहे, अर्जाबाबत काही माहिती मिळाली का? हा आम्ही कळवलंय पण आम्हाला ते देऊच नाही. नुसते फॉर्म घेते आमच्याकडून, आमच्यापर्यंत येतीच नाही काही. आपल्याकडे केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री आहे, त्यांनी याबाबत तुम्ही काही त्यांना पण माहिती दिली होती का? माहिती आम्ही काहीच देईल नाही, पण मग आमचे जे म्हणजे समोरचे येते ना, हे करायचं ते करायचं आमच्याकडून कागदपत्र घेऊन जाते, पण मग आम्हाला काही घर आमच्यापर्यंत येतीच नाही. घरकुलाच्या योजनेचा तुम्हाला लाभ मिळालाच नाही? हा नाही मिळालं. सांगा ते बा तुम्हाला घरकुल द्यायचंय, घरकुल द्यायचं, आम्ही कागदपत्र करतोय सगळं करतोय, पण मग आमच्यापर्यंत येतीच नाही. आता मग 5-6 वर्ष का 10 वर्ष होत आले आमचं घरकुलच नाही. ह्या कच्च्या घरात तुम्ही किती दिवसापासून राहता? 5-6 वर्ष राहते, म्हणजे 6 वर्षे. आपल्या कुटुंबात या अवकाळी पावसाने जी घराची नुकसान झाली त्यामध्ये कोणाला दुखापत झाली आहे, लागलंय का? दुखापत कोणाला नाही, पण मग रात्री नाही का माझे मिस्टर पत्रा पडत होता, आम्ही तेवढंच वडून घेतलं. पलंगावर झोपेल होते ते, आम्ही तेवढंच वडलं त्यांना, नाही तर पत्रा डायरेक्ट त्यांच्या डोक्यात पडत होता. मी गुलाब शिंगाडे, ग्रामपंचायत सदस्य वाघाड. जे वाघाड शिवारामध्ये 20 ते 25 घरं पूर्ण वादळी वाऱ्याने पूर्ण जमीनदोस्त केले. अंतोनात नुकसान झाले. धान्यांची नुकसान झाली, पत्र्यांची नुकसान झाली. तर याच्या शासनाने अतिशय गंभीर दखल घेऊन या शेतकऱ्यांना न्याय द्यावा हीच माझी नम्र विनंती आहे. ग्रामसेवक, तलाठी यांना वारंवार फोन करून त्यांचा पाठपुरावा करून पंचनामे करून घेतले. तर पंचनामे करून घेऊन ते पुढं तहसीलदार कार्यालयात पाठपुरावा करून या लोकांना न्याय मिळवून देईल याची माझी इच्छा आहे. आदर्श युवा मंडळाच्या वतीने मतदार जनजागृती मोहीम सुरगाणा तालुक्यात भिंतीवर बॅनर लावून सुरू करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्याच्या दृष्टीने महालक्ष्मी रेसकॉर्स धर्मादाय अंतर्गत आदर्श युवा मंडळाच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मतदान, महिला पुरुष, नवमतदार, तरुण तरुणी यांचा सहभाग वाढविण्यासाठी सुरगाणा तालुक्याच्या ठिकाणी विविध दर्शनी भागातील भिंतींवर नवे वारे नवी दिशा, मतदानच आहे उद्याची आशा, आपल्या हक्काचा सन्मान करायला हवे मतदान, जागरूक मतदाराचे एकच लक्ष, नक्कीच बजावतो मतदानाचा हक्क, वृद्ध असो वा जवान अवश्य करा सर्वजण मतदान करा आणि लोकशाही उत्सव साजरा करा. निर्भय होऊन मतदान करा, देशाचा सन्मान करा. तुमचे एकमत ठरवेल देशाचे बहुमत, अशी जनजागृती करण्यात आली. 20 मेला होणाऱ्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदार यांनी मतदान करावे असे आवाहन आदर्श युवा मंडळाचे अध्यक्ष वसंत राठोड यांनी केले आहे. या मोहिमेला तहसीलदार रामजी राठोड, निवडणूक नायब तहसीलदार सुयोग वाघमारे, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी महेश पोद्दार व सुरगाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभत आहे. येस मराठीसाठी लक्ष्मण बागुल, बोरगाव. दिंडोरी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर मुरलीधर भगरे यांचा दिंडोरी तालुक्यात प्रचार दौरा सुरू आहे. गावागावात जाऊन प्रचार यंत्रणा राबवली जात आहे. तसेच लोकांना मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हिताची कुठलीही कामे केली नाहीत हे पटवून देण्यात येत आहे. यांच्या सभेंना उत्स्फूर्तपणे गावागावात गर्दी बघायला मिळत आहे. यावेळी भास्कर भगरे यांच्यासोबत कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीरामजी शेट्टे, शिवसेना नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख जयंत दिंडे, माजी आमदार रामदास चारोस्कर, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रकाश पिंगळ, दत्तात्रय पाटील, प्रवीण नाना जाधव, नाना मोरे, सतीश देशमुख, विलास कड, दिंडोरी बाजार समितीचे चेअरमन प्रशांत कड, गंगाधर निखाडे, मनोज खानवे, सुनील जाधव व काँग्रेसचे अनेक पदाधिकारी प्रचार दौऱ्यात सहभागी झालेले आहेत. या 9 वर्षामध्ये नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना भुईसपाट केलं. इथं बसलेले तरुण मंडळी जे आहेत, भारताला तरुणांचा देश म्हटला जातो, त्या तरुणांचा व्यवसाय पुढच्या नोकरी भुईसपाट केल्या. तिसरं महत्वाचं, जाती जातीमध्ये भांडणं लावले. आणि सगळ्यात चौथी महत्वाची गोष्ट,
म्हणजे आपण ह्या बागायतदार लोकांसारखे आपण लोक नाही. आपण हातावर भाकर घेऊन खाणारे लोक, सकाळपासून रक्ताचं पाणी करून कष्ट करणारे लोक आणि संध्याकाळी खाणारे लोक. आपल्याला जरी पैसे नसले खिशात तर आपल्याला सगळ्यात जास्ती कुठली गोष्ट प्यारी आहे तर ती आपली इज्जत. या नरेंद्र मोदींनी कोविंद असो, द्रौपदी मुर्मू असो, मणिपूर मधल्या दिवसा ढवळ्या आदिवासी बायांची नग्न दिंड काढणं असो, त्याच्यानंतर गोर गरीब आदिवासी बांधवांचे बार्टीमध्ये जे मुलं शिक्षण घेतात ते अनुदान थांबवणं असो, किंबहुना शिबू सोरेनचा मुलगा हेमंत सोरेन केवळ आपल्या डोंगर देवाला भुईसपाट करून खनिजे याच्यातून काढायचे, आदानीच्या घशात घालायचे, तो आपला केलेला अपमान असो जेलमध्ये टाकून, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला विसरायच्या नाही. आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय, खायला नसतं चालल, इज्जत आपल्याला प्यारी आहे. आणि इज्जतीपुढे आपलं काय नाही. प्रत्येक वेळेस भारतीय जनता पार्टीने, नरेंद्र मोदीने तुमच्या माझ्या आदिवासी बांधवांची इज्जत प्रत्येक वेळेस पायदळी तुडवली. तिचा बदला घ्यायची वेळ आता आली. आता नाही तर कधीच नाही. आणि एकदा का तुम्ही चुकले ही निवडणूक तर पुढचे 400 पार झाल्यावर तुम्हाला सांगतो संविधान बदललं जाईल, तुमचा माझा नैतिक आदेश जाईल, इव्हन इथपर्यंत जाईल परिस्थिती हाताबाहेर तर तुमच्या माझ्या अधिकाराचं आदिवासी पद सुद्धा काढून घेण्यात येईल. आधीच त्यांनी सुरुवात केलेली आहे. त्यांच्या दृष्टीने आपण कोण आहोत? वनवासी. पण खरे कोण आहोत आपण? इतका मोठा फरक तुमच्या माझ्या न कळत या मनुस्मृतीच्या लोकांनी केलेला आहे. हा बारकाईने विचार करा. आणि तुम्हाला मला याच्या पुढे जगायचं असेल, पुढच्या पिढ्यांना जर जगवायचं असेल, डोंगर देवन कंसारा मातेची जर इब्रत ठेवायची असेल तर आपली जी इज्जत प्यारी आहे ती टोकाला लावा आणि नरेंद्र मोदीच्या सरकारला या निवडणुकीमध्ये काढा. एवढी तुमच्या चरणी प्रार्थना करतो. आणि भाऊनी सांगितल्याप्रमाणे 2 शब्द मी बोललो, तुम्ही त्याला साथ द्याल अशी मी अपेक्षा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. समोर बसलेली आपल्या गावातील कोकणेदारी मंडळी आणि तरुण मित्रांनो, माता भगिनी, या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय सोनिया गांधी, आदरणीय राहुल गांधी, आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, आदरणीय सीताराम येचुरी साहेब, या इंडिया आघाडीच्या नेत्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली. ही उमेदवारी माझी नसून तुमच्या सगळ्यांची आहे असं मी समजतो. कारण मला तुमच्यासाठी काम करायचं. 10 वर्षापासून या देशामध्ये बीजेपीचं सरकार काम करतंय. या सरकारने आपल्याला अनेक प्रकारची आश्वासनं 10 वर्षापूर्वी दिली. आपण सगळे त्या आश्वासनांना भुललो. शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करतो, शेतीला हमी भाव देतो, प्रत्येकाच्या खात्यावरती 15 लाख रुपये टाकतो आणि युवकांना सांगितलं की दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या निर्माण करतो. आज 10 वर्ष झाले. 10 वर्षामध्ये एकाही आश्वासनाची पूर्तता या सरकारने केली नाही. खोटं बोल, रेटून बोल या पद्धतीने या देशाचा कारभार हुकुमशाही पद्धतीने या देशातले 2 नेते करतात. एक मोदी साहेब आणि दुसरे अमित शहा. आणि अशा पद्धतीने जर या देशाचा कारभार चालला तर तुमचं आमचं भवितव्य हे फार वाईट आपण बघतोय. 10 वर्षामध्ये कशा पद्धतीने आपल्या सगळ्यांना वागणूक मिळते. आज या देशातील शेतकरी असेल, आदिवासी असतील, दलित असतील, मागासवर्गीय असतील, तरुण असतील, महिला असतील, कष्टकरी असतील, कामगार आहे, नोकरदार आहे, भूमिहीन आहे किंवा अल्पसंख्याक आहे किंवा छोटे मोठे व्यापार करणारे व्यापारी असतील, छोटे मोठे उद्योग करणारे उद्योगपती असतील, या सर्व घटकांना त्रास देण्याचं काम या सरकारने या 10 वर्षाच्या काळात केलं. आज जर कोण खुश असेल या देशामध्ये तर या देशातले फक्त 22-23 उद्योगपती की म्हणजे अतिशय गलिच्छ वातावरण या देशामध्ये की जग भारताकडे फार मोठ्या आशेने बघतो आणि त्या देशाचं राजकारण अतिशय खालच्या पातळीवर नेण्याचं काम या सरकारने केलं. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना जाणीव झाली की या देशामध्ये जर या पद्धतीने राज्यकारभार चालला, आपण बघितलं पाठीमागे काश्मीरमध्ये 370 कलम हटवलं, त्याचा फायदा आपल्या देशाला काय झाला? फक्त तिथे काय होतं की ज्या जमिनी आहेत त्या जमिनी
त्या भागातले जे शेतकरी आहेत किंवा जे रहिवासी आहेत त्यांच्याशिवाय दुसरं कोणी घेऊ शकत नव्हतं. आणि आता 370 कलम हटवलं का आपण जमिनी घ्यायला जाणार आहे का? तिथे जमिनी घ्यायला जाणार कोण जाणार? तर उद्योगपती जाणार. कारण त्यांना त्या ठिकाणी धंदे टाकायचे, व्यवसाय करायचे आणि ते व्यवसाय करण्यासाठी त्यांनी ते खऱ्या अर्थाने 370 कलम हटवलं. अन्यथा आपल्यासाठी किंवा आपल्या फायद्यासाठी नाही, तर ते फक्त उद्योगपतींचा फायदा करण्यासाठी. आपण पाठीमागच्या काळात बघितलं, मणिपूरला मोठ्या प्रमाणावर आदिवासी जमातीमध्ये हिंसाचार झाला. आपल्याच कुकी आणि मैती या 2 जमाती यांच्यामध्ये संघर्ष लावण्याचं काम या सरकारने केलं. त्याच्या पाठीमागे दुसरं कारण आपल्या समाजातला तेढ किंवा एकमेकाचा द्वेष हे नसून त्या ठिकाणी जी जशी आपण आपल्या आजूबाजूला डोंगर आहेत तसे डोंगर त्या भागामध्ये आहेत, परंतु त्या डोंगरामध्ये मोठ्या प्रमाणावर ती खनिजं आहेत आणि ती खनिजं किंवा ते डोंगर या उद्योगपतींच्या घशात घालण्यासाठी आज जर आपल्या परिसरातले डोंगर असतील आणि कोणी म्हटलं की हे डोंगर आम्हाला पाहिजे, आपण देऊ का? नाही देणार ना. कारण ते आपल्या दृष्टीने दैवत आहेत आणि त्या दैवतावरती घाला घालण्याचं काम या बीजेपी सरकारने या 2 जमातीमध्ये, कारण त्यांना माहिती इंग्रजांच्या पद्धतीने यांच्यामध्ये वाद लावायचा आणि हळूहळू तिथला सगळा भाग रिकामा करून ही सगळी संपत्ती उद्योगपतींच्या घशात घालण्यासाठी त्यांनी हे सगळे उद्योग केले. पाठीमागच्या काळात तुम्ही बघितलं असेल 2 आदिवासी समाजाचे राष्ट्रपती या देशामध्ये झाले. सगळ्यात अगोदर रामनाथ कोविंद हे कोळी समाजाचे उत्तर प्रदेशामध्ये त्या समाजाचे झाले. त्यांना राष्ट्रपती म्हणून संधी दिली, परंतु दुसऱ्या बाजूला या देशाचे ते घटनात्मक प्रमुख आहे, संसदेचे ते प्रमुख आहे आणि त्या संसदेची इमारत बांधणी करण्याचा जो शुभारंभ होता पायाभरणी, त्याच्या कार्यक्रमाला सुद्धा त्यांनी बोलवलं नाही. फक्त कोणी उद्घाटन केलं, भूमिपूजन केलं? मोदी साहेबांनी केलं. दुसऱ्यांदा काम पूर्ण झालं. 8,000 कोटी खर्च करून सेंट्रल विस्टा नावाची ती संसद भवन गरज नसताना बांधली आणि बांधल्यानंतर परत आपल्या आदिवासी भगिनी आदिवासी माता महामहिम द्रौपदी मुर्मू त्या ठिकाणी राष्ट्रपती म्हणून काम करत असताना त्यांचा तो अधिकार होता उद्घाटनाचा, त्या उद्घाटनाला सुद्धा बोलवलं नाही. म्हणजे सातत्याने आदिवासी समाजावरती फक्त समाजाचा मतासाठी उपयोग करायचा आणि ज्या वेळेस वेळ येते त्यावेळेस समाजाला बाजूला ठेवायचं, ही मनुवादी वृत्ती या बीजेपी सरकारची किंवा मोदी सरकारची आपल्याला दिसून आली. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं की या देशामध्ये फक्त फसवण्याचं काम, मग सगळ्याच घटकांना फसवण्याचं काम त्यांनी केलंय. आणि म्हणून आज प्रत्येक तालुक्यामध्ये 9.5 तालुक्याचा मतदारसंघ आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये गावागावामध्ये जाताना याच पद्धतीने मोठ्या संख्येने रात्री 2-2 वाजेपर्यंत लोक वाट पाहतात. त्याच्यावरून आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये की या देशातलं हे सरकार घालवल्याशिवाय आपला देश वाचणार नाही, आपलं संविधान वाचणार नाही, लोकशाही वाचणार नाही. आणि आपण सगळे जर वाचवायचे असेल तर या सरकारला जे सत्तेवर आहे त्याला हद्दपार करण्याची वेळ आली आहे. आणि म्हणून माझी विनंती की या निवडणुकीमध्ये आदरणीय पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी उमेदवार आहे. या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह तुतारी फुंकणारा माणूस हे नवीन आहे. कारण आतापर्यंत पवार साहेब म्हटलं की घड्याळ हे चिन्ह होतं, परंतु या निवडणुकीमध्ये या बीजेपी सरकारने पक्ष फोडून जर ज्याने घर बांधलंय त्याच आई वडिलांना घराच्या बाहेर काढण्याचं काम त्यांनी या निवडणुकीच्या निमित्ताने केले. आणि पवार साहेबांना चिन्ह आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आहे तुतारी फुंकणारा माणूस. हे चिन्ह तुम्ही सगळे वागणारे आज इथं उपस्थित असणाऱ्या सगळ्यांना माहीत झालं, परंतु घरामधल्या माता भगिनी असतील, शेताबांधावरती काम करणारे आपले आदिवासी बांधव असतील, या सगळ्या घटकापर्यंत ही चिन्ह पोहोचवा. कारण आपण किती राग व्यक्त केला, किती संताप व्यक्त केला, परंतु यांनी विकास न करता फक्त तो आपल्याला भुलवण्यासाठी ते विकास रथ यात्रा मागच्या काळामध्ये काढल्या होत्या. यांनी जर खरंच विकास केला असता तर यांनी निवडणुकीमध्ये विकासाच्या नावावर मतं मागायला पाहिजे होती. हे काय करू राहिले, आता देवा धर्माच्या नावावरती मतं मागायला सुरुवात केली. त्यांनी पाहिलं की एवढंही करून आपल्याकडे काहीच होणार नाही आणि म्हणून त्यांनी पक्ष फोडण्याची कामं केली. हे जे उद्योगपती आहे या उद्योगपतींना कर्ज माफ करायचं, त्यांच्याकडून पैसा घ्यायचा आणि त्या पैशावरती आमदार फोड, खासदार फोड, याची सत्तापाड, त्याची सत्तापाड, याच्यावर ईडीची कारवाई कर, त्याच्यावर इन्कम टॅक्सची कारवाई कर, अशा पद्धतीने या देशातलं वातावरण अगदी गलिच्छ करण्याचं काम, घाणेरडं करण्याचं काम या सरकारने 10 वर्षामध्ये केलंय. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये नाफेडमध्ये भारती पवारांची मोठी दलाली. मवी प्रसंचालक पगार यांचा घणाघाती आरोप. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खड्ड्यात गाडण्याचे काम सध्या राज्य सरकारने केले आहे. यावेळच्या लोकसभा निवडणुकीत कांदा उत्पादक शेतकरी सरकारला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर भारती पवार यांना त्यांच्या जवळच्या लोकांचे नावे फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करून
नाफेडमध्ये सर्वात मोठी दलाली केली आहे असा आरोप देवळा तालुक्याचे मविप्र संचालक विजय पगार यांनी केला. त्यांना आम्ही कदापि माफ करणार नाही. देवळा, चांदवड, नांदगाव, मनमाड भागातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मोठे मताधिक्य मिळवून देऊ असा निर्धारही पगार यांनी व्यक्त केला. दिंडोरी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारार्थ ठिकठिकाणी सभा आयोजित करण्यात आलेल्या आहे. तळेगाव, दिंडोरी येथे प्रचारसभा झाली. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते श्रीराम शेट्टे, शिवसेनेचे संपर्क प्रमुख जयंत दिंडे यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. विजय पगार यांनी सभेत आक्रमक शैलीत मनोगत व्यक्त केले. डॉक्टर भारती पवार यांच्या कामकाजाविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली. देवळा तालुका भारती पवार यांचा आजोळ आहे. माहेरवाशिनी म्हणून आम्ही त्यांना गेल्या निवडणुकीत भरभरून मते देऊन विजयी केले. त्यांच्याकडून विकासाची अपेक्षा केली, तथापि आमच्या अपेक्षा फोल ठरल्या. ज्या आजोळच्या झाल्या नाही त्या तुमच्यासारख्या काय होणार असा सवाल करताना त्यांच्या कार्यक्षमतेवर पगार यांनी प्रश्नचिन्ह लावले. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री म्हणून काम करताना एकही विधायक काम त्यांच्याकडून झाले नाही अशी टीकाही यावेळी करण्यात आली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर सरकार वारंवार अन्याय करीत असताना डॉक्टर भारती पवारांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. कांद्याबाबतच्या सरकारच्या अकालनीय धोरणामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. कांद्यांचा वांदा करणारे केंद्र सरकार आणि कांदा प्रश्नाकडे विद्यमान खासदारांनी केलेले दुर्लक्ष पाहता यंदा दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये बदल घडल्याशिवाय राहणार नाही असा ठाम विश्वास पगार यांनी व्यक्त केला आहे. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्याच्या बजेटपैकी 9% खर्च आदिवासींसाठीच व्हावा म्हणून शरद पवारांनी आदिवासी विकास खात्यांची स्वतंत्र निर्मिती केली. आदिवासी समाजाचा विकास साधला. विकासात्मक धोरण त्यांनी अवलंबिले आहे. डॉक्टर भारती पवार यांच्याकडून मतदारसंघाच्या अपेक्षा कितपत पूर्ण झाल्या याविषयी न बोललेलेच बरे. गावागावातील लोकांनी एकत्र येऊन हे दावे बाजूला ठेवून आपल्या सर्वांगी विकासासाठी भास्कर भगरे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू. लोकसभा निवडणुकीत दिंडोरी तालुक्यातून 1 लाख मतांपेक्षा जास्त मताधिक्य भगरेंना मिळवून देऊ अशी घोषणा माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी केली. उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांच्या घोषणेला प्रतिसाद दिला. येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी, दिंडोरी. मी मागचे 10 वर्ष हरिश्चंद्र चव्हाण भारतीय जनता पार्टी युतीचे खासदार होते. मी त्यांच्यासोबत काम केलं आणि 5 वर्ष आता विद्यमान मंत्री डॉक्टर भारतीताई पवार यांच्यासोबत त्या ठिकाणी काम केलं. परंतु माझ्या 15 वर्षाच्या कारकिर्दीमधला सगळ्यात अकार्यक्षम उमेदवार म्हणजे भारतीताई पवार. सगळ्यात अकार्यक्षम खासदार म्हणजे लोकांच्या प्रश्नांबद्दल, शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल बिलकुल तळमळ नाही, बिलकुल नाही. कधीही लोक काम, आपल्यापैकी बऱ्याच जणांना अनुभव आले असतील. आणि ज्यावेळेस मी या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडली, ही सगळी ज्यावेळेस मी सत्यता बाहेर आणली, त्यावेळेस मी सरांना काल सांगितलं की 90% दिंडोरी लोकसभेतली भारतीय जनता पार्टी ही तुमच्याबरोबर आहे. 90% भारतीय जनता पार्टी. आज त्यांच्याबरोबर जे काही 7-10% जे लोक फिरत आहेत ते पण फक्त शरीराने बरोबर आहे, मनाने कोणीच बरोबर नाही. कारण शेवटी 5 वर्ष जे पेरलं तेच आता उगवणार आहे. त्या ठिकाणी कुठलाही साहेब अधिकाऱ्याला जर फोन करायला लावला तर कधीच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याला थेट फोन लावला जात नव्हता. कधी शेतकरी आले, आमच्या MSCBचा प्रश्न आहे, आमचा ट्रान्सफॉर्मचा प्रश्न आहे, आमचा पाण्याचा प्रश्न आहे, मग उत्तर मिळायचं तुम्ही तिथे जा, तिथून माझ्या PA ला फोन लावून द्या. अरे PA तुम्हाला निवडून दिलं तर का तुमच्या PA ला आम्ही निवडून दिलं होतं? मग जानेवारीमध्ये NHBचा त्या ठिकाणी उल्लेख झाला. दादा त्या ठिकाणी मी 7-8 शेतकऱ्यांना घेऊन 1 वर्षाबरोबर दिल्लीला गेलो होतो. NHBची सबसिडी त्यांची अटकली होती. परंतु त्या ठिकाणी सुरेश मामा तिथं गेल्यानंतर उत्तर असं मिळालं की योगेश माने मोदीजींनी असं सांगितलंय की वैयक्तिक कोणाचे कामं करू नका, सार्वजनिक कामं करा. मामा त्याच ठिकाणी त्यांचं माझं दिल्लीला त्यांच्या कार्यालयात भांडण झालं. मग म्हटलं मोदीजींना वैयक्तिक लाभाच्या ज्या सगळ्या योजना आहेत, मग त्या प्रधानमंत्री आवास, घरकुल योजना असतील, तुम्ही जे आता किसान सन्मान योजना असते, सगळ्या वैयक्तिक लाभाच्या योजना बंद करून टाका. आणि मग आता त्या ठिकाणी वैयक्तिक जे आपलं मतदान आहे ना, आता कार्यकर्ते त्या ठिकाणी वेळोवेळी त्या ठिकाणी सगळे मतदारसंघामध्ये जे जे लोक जात आहेत
ते सगळे सांगते आता वैयक्तिक मतदान मागायला आमच्याकडे यायचं नाही. त्यांच्या कार्यालयात गेल्यानंतर त्या ठिकाणी फॉर्म भरून घ्यायची. इतकी वाईट सिस्टम. म्हणजे लोकांचा प्रश्न समजून घ्यायचा तर नाही, पहिला तो पिवळा फॉर्म भरा, पहिले गुलाबी फॉर्म भरा, त्याच्यावरती सगळं लिहून द्या, मग माझ्या ऑफिसमधनं तुम्हाला 2 दिवसांनी उत्तर मिळेल. मग आता आपल्याकडे आल्यानंतर सुद्धा आपण आता त्यांचा फॉर्म भरून घ्या. आता सगळ्या ठिकाणी तेच होतंय. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तेच करताय. आता या फॉर्म भरून घ्या. आणि आता काही कार्यकर्ता म्हणतात दुपारी 1 ते 4 यायचं नाही, आमची निद्रा अवस्था असते. त्यांनी जे उत्तरं दिले ना 5 वर्ष, तेच उत्तर आता सगळ्यांना मिळतं की फॉर्म भरून घ्या, सगळं हे करून घ्या. परंतु अशा अक्रियाशील त्या ठिकाणी खासदार आहेत. त्याच्यामुळे माझ्यासारख्या स्वाभिमानी कार्यकर्त्याला त्या ठिकाणी जी लोकांची काम करण्याबद्दलची आपली तळमळ असते, परंतु तसं कुठंही त्या ठिकाणी झालं नाही. म्हणून आता आपली वेळ आलेली. येत्या 20 तारखेला आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी तुतारी वाजवणारा माणूस आपली निशाणी आहे. त्यांनी तिथे रडीचा डाव खेळला, दुसरा डुप्लिकेट बगरेसर, दुसरा परत बगरेसर त्यांनी उभा केला. एवढी पायाखालची वाळू त्या ठिकाणी सरकली, परंतु आपली निशाणी आहे तुतारी वाजवणारा माणूस. 20 तारखेला सरांची अनुक्रमांक 3ची निशाणी आहे तुतारी. आणि आपल्या सगळ्यांचं तालुक्यातलं बंधूंना त्या ठिकाणी आपलं आता दायित्व आहे की आपल्याला आपल्या तालुक्यातून त्या ठिकाणी 1 लाख मतांचं लीड आपल्याला सरांना आपल्या तालुक्यातून द्यायचं आहे, आपला स्थानिक उमेदवार असल्यामुळे. त्याच्यामुळे आपलं हे लीड शेवटपर्यंत त्या ठिकाणी असणार आहे. एवढीच कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. परंतु एवढा चांगला माणूस, मला वाटतं या ठिकाणी आपल्याला संधी आलेली की हक्केच्या अंतरावरती असणारा माणूस या ठिकाणी आपण निवडून द्यायचा आहे. अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील ही व्यक्ती आहे, गरीब शेतकरी कुटुंबातील ही व्यक्ती आहे. अनेक गावांतून मदतीचा ओघ या ठिकाणी चालू आहे. आपल्या मोडी गावाला पण मदत करायची. मी माझ्या परीने या ठिकाणी मदत करतच आहोत, दादा आपल्यापर्यंत मदत करत आहोत. तर आणि सुरेश मामा यांना नुकताच नेपाळच्या पीस फाउंडेशनचा गावामध्ये सोसायटी असेल, ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, सर्व निवडणुका ह्या विरोधात या ठिकाणी करत असतात. पण तालुक्यातले जे काही या ठिकाणी सर्व प्रमुख मंडळी आलेली आहेत, या सर्वांनी मोहाडी गावाच्या सर्व नेते मंडळींकडनं शिकण्यासारखं आहे की सर्व गटतट बाजूला ठेवून आज आम्ही कुठल्याही पक्षाचं या ठिकाणी बूथ लावणार नाही, अशा पद्धतीने प्रवीण नानांनी सांगितलं. त्यांनी प्रचंड अशा पद्धतीने या ठिकाणी मदत सर्वांनी या ठिकाणी केली. तसं शेजारी जानोरे असेल, जवळका असेल किंवा जिल्हा परिषदेचा गट असेल, या गटामध्ये अशाच पद्धतीने ही परिस्थिती या ठिकाणी आपण सर्वांनी करावी अशी कळकळीची विनंती आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी करतो. खऱ्या अर्थाने लोकशाही आणायची का हुकुमशाही या ठिकाणी ठेवायची, याचा खऱ्या अर्थाने आपल्याला सर्वांना बदलून निर्णय घ्यायचा आहे. या देशामध्ये गेल्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये कशा पद्धतीने मोदी साहेबांच्या सरकारने काम केलं हे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. आपण सर्वजण व्हॉट्सअपला, टी व्हीवरती, न्यूजपेपरमध्ये जे काही या देशामध्ये चाललंय घडतंय ते आपण सर्वजण या ठिकाणी पाहतोय. आणि म्हणून ही 140 कोटी जनता या देशातली भयानक परिस्थिती या सगळ्यांची या ठिकाणी झालेली आहे. त्याच्यात विशेषतः आपला शेतकरी बांधव आहे. या देशामध्ये 70% जनता ही शेतीवर अवलंबून आहे. आणि म्हणून या शेतीची किंवा सर्वसामान्य माणूस असेल, आदिवासी असेल, दलित असेल, कामगार असेल, या सर्व जनतेची परिस्थिती आज ह्या देशामध्ये काय झाली काय नाही हे आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी माहिती आहे. मला वाटतं आज पवार साहेबांनी इंडिया आघाडीचे घटक पक्षांनी जो काही या ठिकाणी जाहीरनामा पण काढलेला आहे, त्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट बरेच असे काही उल्लेख केले. आणि त्याच्यामध्ये विशेषतः कर्जमाफीचा एक उल्लेख आहे. जर इंडिया आघाडीचं सरकार या देशामध्ये आलं तर 100%
शेतकरी बांधवांचं शेतीचं कर्ज हे माफ केले जाईल अशा पद्धतीने त्यांनी त्यामध्ये उल्लेख केलेला आहे. आपण सर्वजण पवार साहेबांना चांगल्या पद्धतीने ओळखतात. काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी असतील, त्यावेळेस काँग्रेस पक्षाचं सरकार होतं, पवारसाहेब कॅबिनेट मिनिस्टर कृषी खात्याचे होते आणि म्हणून अतिशय ऐतिहासिक असा निर्णय शेतकरी बांधवांच्या बाजूंनी त्यावेळेस घेतला. 70,000 कोटीची कर्जमाफी त्यावेळेस काँग्रेस पक्षाच्या राजवटीमध्ये सर्व शेतकरी बांधवांना ती मिळाली. आज आमच्या इथं आदिवासी बांधव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांना या ठिकाणी कळकळीची विनंती करतो की पवार साहेबांनी त्यावेळेस आदिवासी विकास खात्याची निर्मिती करून खऱ्या अर्थाने राज्याच्या 9% बजेट या आदिवासी समाजावरतीच त्या ठिकाणी खर्च केला गेला पाहिजे आणि म्हणून स्वतंत्र आदिवासी विकास खात्याची निर्मिती त्या काळामध्ये पवार साहेबांनी केली. म्हणजे असे विशेषतः काही धोरणं पवार साहेबांनी किंवा काँग्रेस पक्षाच्या 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये केले गेले आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना कळकळीची विनंती की सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. येणारी 20 तारखेची निवडणूक आहे, ही अत्यंत देशाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे आणि म्हणून बगरे सरांच्या बाबतीत योगेशनी सांगितलं, मी काही सांगायची गरज नाही. ते पंचायत समितीला सभापती होते, जिल्हा परिषद सदस्य होते. अनेक वर्षापासून तुमच्या आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये शेटे साहेबांच्या नेतृत्वाखाली ते काम करतायत. त्याच्यामुळं त्यांना आपले जे काही प्रश्न असतील, अडचणी असतील, संसदेमध्ये मांडण्याची काही त्यांना फारशी त्या ठिकाणी अडचण येणार नाही. बरेचसे काही लोक बोलत असतात, परंतु विशेषतः जसं माशाच्या पिल्लाला पाणी टाकलं त्याला काही शिकवायची गरज पडत नाही आणि म्हणून अशा पद्धतीने या ठिकाणी बगरे सरांच्या बाबतीत तुम्ही आपण काही शंका घ्यायचं काही कारण नाही. योगेश या ठिकाणी आपल्याबरोबर आलाय. योगेशने विशेषतः भारतीताई पवारांविषयी सांगितलं, परंतु कुठे गेला परंतु बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी त्यांनी सांगितल्या नाही. मी आपल्याला सगळ्यांना ठीक आहे असो, आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी कळकळीची विनंती करतो की दिंडोरी तालुक्यातून जे काही 1 लाखाचं मी तर म्हणतो त्याच्यापेक्षा जास्त मताचं एक मतधिक्य या ठिकाणी आपण सर्वांनी काळजीपूर्वक जर लक्ष घालून जर केलं आणि सर्वांनी रात्रीचा दिवस एक करून जर केलं तर निश्चितच लाखापासून अजून त्या पुढे 100% आपण जाऊ अशी आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी विनंती करतो. वेळ बराचसा आहे म्हणून येत्या 20 तारखेला आपण तुतारी फुंकणाऱ्या माणसाला आपण त्या ठिकाणी त्या चिन्हावर मतदान करा आणि प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी बगरे सरांना निवडून द्या आणि आपलं जे मत आहे ते पवार साहेबांना इंडिया आघाडीला त्या ठिकाणी जाणार आहे अशी विनंती करतो. थांबतो. जय जय महाराष्ट्र. काम हे वाईने केलं, हे सगळ्यात मोठं पुण्य केलं. आमच्या कांद्याच्या शेतकऱ्याचं इतकं मोठं पुण्य घेतलं आहे आणि ते पुण्य आम्ही तिथं फेडणार आहात आणि ते फेडण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करावी या आशेने मी आपल्याकडे आलो. नाफेड नावाची दलाली जर ती कोणी केली असेल तर ती भारतीताई पवारांनी केली. कार्बन प्रोड्युसरचा जन्म कोणी घातला असेल तर भारती पवारांनी घातला आणि हे राक्षस नाफेडच्या जीवाबाईंनी पोचले आणि कांद्याच्या शेतकऱ्याचं वाटोळ केलं. कांद्याच्या शेतकऱ्याबरोबर द्राक्षाच्या शेतकऱ्याचं झालं. बांगलादेशने इम्पोर्ट ड्युटी लावली आणि द्राक्षाचे भाव कोसळले. हे खरं सगळ्यात मोठं पाप असेल हे भारती पवारांचं आहे. हे पाप फेडण्याची वेळ आपल्याकडे आलेली आहे. हीच संधी आपल्याला आहे. या संधी जर आपण त्याला जपवलं नाही तर आपले याच्यापेक्षा वाईट दिवस राहणार आहे. आपण सगळी शेतकऱ्याचे पोरं आहोत. आपण कुठल्याही जाती धर्माचे नाही. आपली जात शेतकरी आहे. माझी सगळ्या शेतकऱ्यांना एकच विनंती आहे, तुम्हाला मी एक सांगतो, दिंडोरी तालुक्याला आम्ही लीड देणार आहोत आणि तुम्हाला मी या मंदिरात हनुमानाच्या समक्ष सांगतो की या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त भाजपची पडणारी खासदार ही भारती पवार राहील हे मी लिहून देतो. अशी परिस्थिती नांदगाव सासवड देवळा या परिसरात आहे आणि ती परिस्थिती तुम्हाला आमच्या बरोबर आहे काय एवढीच मी आपल्याला विनंती करतो. आणि आपल्याला कोणी सांगत असेल सासवड देवळात काही नमस्कार काही नाही, या आमच्याकडे गावामध्ये उभं सुद्धा राहू देत नाही. माझ्या तालुक्यात 49 गाव आहेत. 19 गावात फक्त ताई गेली, बाकीच्या गावांमध्ये जाण्याची हिंमत झाली नाही. माझ्या गावावरनं तापा गेला, का सुद्धा खाली गेला नाही. अशा प्रकारची परिस्थिती आमच्या तालुक्यात आहे.
आणि तुमच्या तालुक्याचा मागच्या वेळेचा उमेदवार पाडण्याचा पाप आम्ही केला आहे ते यावेळेस आम्ही भरून काढू. आज आपला शब्द देतो, थांबतो. जय हिंद, जय भारत. नुकताच तळेगाव दिंडोरी येथे ओम चैतन्य हनुमान यात्रा उत्सव पार पडला. बघूयात यात्रा उत्सवातील काही मनमोहक दृश्य. या प्रसंगी तळेगाव दिंडोरी तालुका दिंडोरी येथील यात्रा पंच कमिटीचे अध्यक्ष श्री संदीप ढाकणे, उपाध्यक्ष श्री वैभव चकोर, खजिनदार श्री अमोल ढाकणे, यात्रा पंच कमिटीचे सदस्य दिलीप गुगे, श्याम दिवे, भाऊसाहेब गायकवाड, गोकुळ चौधरी, वैभव कथार, विश्वास उगले, मोतीराम बेणकुळे, दत्तू घुगे, राहुल चारोस्कर, किरण ढाकणे, किरण कांगणे, बाळू चौधरी, केशव उगले, विलास आवारे, किरण जाधव, देविदास सूर्यवंशी, गणेश बोडके, रोहन कोराळे, संतोष शिरसाट, अजिज पिरजादे, शरद चारोस्कर, रोहित मोहिते, मयूर सोनवणे व समस्त ग्रामस्थ मंडळी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी तळेगाव. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज, फक्त वास्तव.